आज मी तुम्हाला अनेक नवीन गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आहे एका 6 वर्षाच्या मुलाची। तर हा मुलगा ह्याचे वडील मेस चालवतात आणि त्या मेसमध्ये अनेक मुलं जेवायला येतात। कॉलेजची शाळेची मुलं जेवायला येतात। तर एक दिवशी काय झालं, खेळता खेळता तो मेसमध्ये आला आणि एका पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये रस्सा ठेवलेला होता आणि अचानक त्यांनी ते पातेलं खेचलं आणि तो रस्सा त्याच्या अंगावरती सांडला। तर त्याच्या छातीवरती आणि पोटावरती खूप भाजलं। त्याचे एक काका डॉक्टर होते, त्यांनी आमच्याकडे तो पेशंट पाठवला। त्याचं पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश देशपांडे, डायरेक्टर अंत प्लास्टिक सर्जरी सेंटर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर। तर आज आपण भाजलेल्या रुग्णांवरती ताबडतोब काय सेवा करता येते, कशी शुश्रूषा करता येते आणि डाग कमीत कमी कसे ठेवता येतात त्याच्याबद्दल एक तुम्हाला सांगणार आहे। आज मी तुम्हाला त्याच्यावरती एक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आहे 6 वर्षाच्या एका मुलाची, ज्याचे वडील मेस चालवत होते आणि त्या मेसमध्ये भरपूर मुलं जेवायला येत होते। कॉलेजची मुलं, शाळेची मुलं जेवायला येत होते। तर एका दिवशी त्यांनी रस्सा बनवला होता आणि रस्सा एका मोठ्याच्या पातेल्यात ठेवला होता। ते पातेलं एका स्टूलावरती ठेवलं होतं। तर तेवढ्यात काय झालं, त्यांचा मुलगा खेळत खेळत आला आणि त्याचा धक्का लागला आणि ते पातेलं त्याच्याच अंगावरती कलंडलं। हे कलंडल्यावरती काय झालं की त्याच्या छातीवरती आणि पोटावरती खूप जास्त भाजलं। भाजल्याबरोबर एक 2-3 तासामध्ये त्यांनी त्याच्यावरती फोड यायला सुरू झाले। ते ताबडतोब त्याला एका डॉक्टरकडे घेऊन गेले। डॉक्टरनी ते मलम लावून ड्रेसिंग केलं, पण त्याचे काका मोठे डॉक्टर होते दुसऱ्या शहरामध्ये आणि त्यांना आमच्याबद्दल माहिती होतं। तर त्यांनी तो पेशंट आमच्याकडे पाठवला। पेशंट आमच्याकडे एक 6 तासात पोचल्यावरती मी त्याला तपासल्यावरती आम्हाला असं कळलं की त्याला 2nd डिग्री बर्न झालेला आहे छातीवरती आणि पोटावरती, आणि लघवीची जागा पण भाजली गेलेली आहे। त्याच्या आईवडिलांना खूप भीती वाटत होती की लघवीची अवघड जागा भाजल्यामुळे त्याच्याने फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम्स येतील का। तर त्यांना आम्ही शांत केलं, त्यांचं समाधान केलं आणि आम्ही ताबडतोब त्यांना सर्जरीला घेतलं। त्यांना आम्ही कोलॅजन ड्रेसिंगचं महत्त्व सांगितलं। तर कोलॅजन ड्रेसिंग म्हणजे काय? कोलॅजन ड्रेसिंग ही एक कृत्रिम त्वचासारखी असते। ही बैलाच्या कातडीपासून बनवली जात होती, आता ती बायोटेक्नॉलॉजीद्वारे बनवली जाते। तर ही स्टराईल पॅकेट्समध्ये येते आणि त्याच्याने कोणताही इन्फेक्शन किंवा जंतुसंसर्ग होत नाही। त्वचा ही घराची भिंत असल्यासारखी असते। समजा पेशंटला 20% भाजलं असेल, 20 ते 25% भाजलं असेल, तर 4 भिंतींमधली एक भिंत पडल्यासारखं। तर ही भिंत पडल्यामुळे काय होतं, वातावरणामधला धूळ, माती, कचरा किंवा प्राणी असो, किडे असो, ते इझिली त्या घरात प्रवेश करू शकतात आणि त्याच्यामुळे घराच्या आत राहणाऱ्या जीवाला खूप त्रास होतो। आता कोलॅजन ड्रेसिंग जे आहे ते पत्रा मारून दिल्यासारखं काम करतं। तर पत्रा मारून दिल्यामुळे आतल्या जंतूचा संसर्ग होण्याची शक्यता 80 ते 90% पर्यंत कमी येते। दुसरं काय आहे की पत्र्याची व्हॅलिडिटी आहे, भिंतीसारखा पत्रा स्ट्रॉंग नसतो आणि त्याची व्हॅलिडिटी आहे। त्याचप्रमाणे कोलॅजन ड्रेसिंगसुद्धा कायमस्वरूपी त्वचेचं काम करू शकत नाही, पण ते साधारण 15 दिवस ते प्रोटेक्शन देऊ शकतं। तर या 15 दिवसात काय होतं की आतल्या व्यक्तीला ती भिंत बांधून घेण्यासाठी वेळ मिळतो। एवढ्यामध्ये ती जखम भरून येते आणि ही जखम भरून आल्याने 15 दिवसांनी जेव्हा ते पडून जातात, ते ड्रेसिंग जेव्हा निघून जातं, तर त्यावेळेला बऱ्याचशा जखमा त्याच्या भरून आलेल्या असतात आणि याच्यामुळे जखमेची तीव्रता कमी होते, व्रण कमीत कमी बनतो आणि रिझल्ट खूप जास्त चांगला येतो। दुसरी गोष्ट म्हणजे पेन रिलीफ। कोलॅजन ड्रेसिंगचा दुसरा फायदा म्हणजे पेन रिलीफ। तर लहान मुलांमध्ये जरासंही दुखलं लागलं तरी सबंध घरदार चिंतेत पडतं, पण कोलॅजन ड्रेसिंग केल्याने बर्नचं जे पेन आहे ते 80 ते 90% पर्यंत कमी येतं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाळ उठून खेळायला लागतं आणि व्यवस्थित खायला प्यायला लागतं। तिसरी गोष्ट म्हणजे इन्फेक्शनचं प्रमाणसुद्धा कोलॅजन ड्रेसिंगने खूप कमी येतं। अँटीबायोटिक्स वगैरे देण्याची गरज खूप कमी होते आणि पूर्वी जसं आम्ही 1000-2000 रुपयाचे इंजेक्शन्स वगैरे द्यायला लागायचे, तर त्याची सगळी कॉस्ट कमी होऊन जाते। चौथी गोष्ट म्हणजे डिहायड्रेशन। जेव्हा एखादी जखम होते, भाजतं, तर तिथून बराचसा पाण्याचा स्राव होतो आणि त्याच्याने डिहायड्रेशन होतं। तर हे डिहायड्रेशन पण कोलॅजन ड्रेसिंगमुळे कमी येतं। आणि 5वी गोष्ट म्हणजे की कोलॅजन ड्रेसिंगमुळं जो बनणारा व्रण आहे त्याची क्वालिटी पण खूप चांगली असते आणि कमीत कमी व्रण बनतो। हा त्याचा 5वा फायदा आहे। हे सर्व सांगितल्यानंतर त्यांचे आईवडील तयार झाले आणि त्यांनी कोलॅजन ड्रेसिंगसाठी आम्हाला सहमती दिली। आम्ही ताबडतोब सर्जरीला घेतलं। भूल देऊन पेशंटचे जी जुनी भाजलेली त्वचा होती ती सगळी आपण खरडून काढून टाकली। जखमा पूर्ण स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्यावरती कोलॅजनचं ड्रेसिंग लावलं। त्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह ड्रेसिंग लावून, कापूस वगैरे लावून ते ड्रेसिंग बँडेज करून आपण ठेवलं। आता परत त्या मुलाला ड्रेसिंग करायची काही गरज नाही भासली।
जर करता काही मुलांमध्ये ते कापूस जर का भिजला तर वरचा फक्त कापूस बदलला जातो आणि त्वचा वगैरे बदलली जात नाही, त्याच्यामुळे ड्रेसिंग करताना सुद्धा बाळाला दुखत नाही. हा ह्याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. 15 दिवसामध्ये जखम पूर्णपणे भरली आणि एवढी छान भरली की ते आपोआप कोलॅजन ड्रेसिंग पडून गेलं. आणि जेव्हा ते कोलॅजन ड्रेसिंग पडून गेलं तो मुलगा लगेच क्रिकेट खेळायला गेला. इतकी छान त्याला रिलीफ मिळाली होती आणि इतकं छान ते बर्न हील झालं होतं. आजही आता या गोष्टीला झाली 5 वर्ष. आजही मुलगा त्याच्या मेसमध्ये आलेल्या मुलांशी त्याचा एक खेळ खेळतो. तो विचारतो, आपली छाती उघडून दाखवून तो सांगतो, बघा मला इथे भाजलं होतं, कुठे आहे शोधून दाखवा. तर हा इतकं छान तो व्रण, म्हणजे तो व्रण काही दिसतच नाही, म्हणजे काही पुरावा राहिलेला नाही आहे की त्याला इथे भाजलं होतं. इतकं छान ते हिलिंग झालेलं आहे. तर हा आहे फायदा कोलॅजन ड्रेसिंगचा. तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या घरादाराजवळ कोणत्याही लहान बाळांना जर का भाजलं असेल तर त्यांना कोलॅजन ड्रेसिंगबद्दल नक्की सांगा आणि तुमच्या जवळच्या प्लास्टिक सर्जनकडे ताबडतोब रेफर करा. कोलॅजन ड्रेसिंगचा फायदा हा पहिल्या 12 तासामध्ये केल्याने सर्वात जास्त त्याचा फायदा मिळतो, पण पहिल्या 24 तासापर्यंत सुद्धा आपण कोलॅजन ड्रेसिंग त्यांना करू शकतो. कधी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण आपण कोलॅजन ड्रेसिंग केलेलं आहे. आणि पूर्वी आम्ही जे मलम लावून ड्रेसिंग करायचो त्याच्यापेक्षा कोलॅजन ड्रेसिंगचा रिझल्ट हा कधीही चांगलाच असतो. कोलॅजन ड्रेसिंग सुरुवातीला करताना खूप एक्सपेन्सिव्ह आहे असं लोकांना वाटतं, पण आजचे तुमचे 25,000 रुपये उद्याचे ₹1,00,000 वाचवतात. तर त्याच्यामुळे कोलॅजन ड्रेसिंग करून घेणं कधीही फायनान्शियली सुद्धा फायदेशीर पडतं. सांगण्यासाठी भरपूर आहे. बर्नच्या इतर ट्रीटमेंट्सबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. तर पाहत राहा आमच्या सिरीज अनंत किमिया प्लास्टिक सर्जरीच्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.